महाराष्ट्र राज्य बोर्डाच्या 10वीचा परीक्षेचा निकाल हा जाहीर झालेला आहे। ऑनलाईन पद्धतीने थोड्याच वेळात हा निकाल विद्यार्थ्यांना पाहता येणार आहे। यंदा 10वीच्या परीक्षेमध्ये 94.10% मुलं ही पास झाली आहेत। निकालात यंदाही कोकण विभागाने बाजी मारली असून कोकण विभागाचा निकाल हा 98.82 तर सर्वात कमी निकाल हा नागपूर विभागाचा लागलाय। नागपूर विभागाचा निकाल हा 90.78% इतका लागलेला आहे। नेहमीप्रमाणे यंदाही निकालात मुलींनीच बाजी मारली आहे। 10वीच्या निकालात 96.14% मुली तर 92.31% मुलं ही उत्तीर्ण झालेली आहेत। यंदा राज्यामध्ये एकूण 211 विद्यार्थ्यांना 100% गुण मिळाले तर 35% पडलेल्या विद्यार्थ्यांची संख्या 285 एवढी आहे। तर कोणत्या विभागामध्ये किती निकाल लागलाय पाहूयात ग्राफिक्सद्वारे। कोकणामध्ये 98.82% निकाल म्हणजे सर्वाधिक निकाल हा कोकणात लागलाय। त्यानंतर कोल्हापूरमध्ये 96.87% निकाल। कोल्हापूर पाठोपाठ मुंबईमध्ये 95.84% आणि पुणे विभागात 94.81% निकाल। नाशिकमध्ये 93.4%, अमरावतीमध्ये 92.95% निकाल आहे। संभाजीनगरमध्ये 92.82%, लातूरमध्ये 92.77%, नागपूरमध्ये सर्वात कमी म्हणजे 90.78% निकाल लागलाय। तर 10वीच्या निकालाची वैशिष्ट्ये पाहूयात। 10वीच्या निकालात पुन्हा मुलींचीच बाजी पाहायला मिळाली आहे। 96.14% मुली उत्तीर्ण झाल्या आहेत। 92.31% मुलं ही उत्तीर्ण झालेली आहेत। एकूण 211 विद्यार्थ्यांना 100% गुण मिळाले तर 285 विद्यार्थ्यांना 35% गुण मिळालेले आहेत। मागच्या वर्षीपेक्षा निकाल यंदा कमी लागलेला आहे। तर ऑनलाईन पद्धतीने हा निकाल पाहता येणार, त्यामुळे कुठे पाहता येणार आहे तर maharesult.nic.in या वेबसाईटवर निकाल पाहता येईल। mahhsscboard.maharashtra.government.in या वेबसाईटवर देखील निकाल मिळेल। msbshc.co.in या वेबसाईटवर देखील निकाल पाहता येईल। mhssc.ac.in आणि सोबतच sscboardpune.in या वेबसाईटवर तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने निकाल पाहता येईल।